नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव व चिकोडी विभागात अवैध दारू विक्री व बेकायदा पार्ट्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अबकारी विभागाने एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत मोठी धडक मोहीम राबवली आहे. या मोहिमेदरम्यान तब्बल 1294 गुन्हे नोंदवून सुमारे 2,28,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, असे अबकारी सह आयुक्त फकीरप्पा चलवादी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ग्रामीण भागामध्ये 783 अवैध दारू विक्री प्रकरणे समोर आली असून हातभट्टी दारू तसेच ढाब्यांवरील बेकायदा पार्ट्यांवर कारवाईसाठी बीट पातळीवर विशेष पथके नेमण्यात आले आहेत. अबकारी विभागामध्ये सध्या सुमारे 30% मनुष्यबळाची कमतरता असूनही नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सदलगा येथील मोरारजी देसाई निवासी शाळेच्या परिसरात रामा महिपती यांच्या बकरी तळावर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये तब्बल 15हून अधिक बकरी आणि शेळ्यांच्या पिल्लांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी घडली, जेव्हा रामा महिपती बकऱ्यांना पाणी पाजण्यासाठी तळावर गेले होते. त्यावेळी केवळ बकरी आणि शेळ्यांची पिल्ले तळावर होती आणि भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. राम महिपतींची उपजीविका या बकरी शेळ्यांवर अवलंबून असल्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. घटनास्थळी तालुका पशु वैद्याधिकारी डॉक्टर टोपन्ना घंटे यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. माजी नगरसेवक लक्ष्मीकांत हालपण्णवर आणि उपस्थित नागरिकांनी रामा महिपतींना झालेल्या नुकसानीसाठी कर्नाटक शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी केली. पशुसंगोपनाधिकारी डॉक्टर घंटे यांनीही कर्नाटक शासनाकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सदलगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर मेंढपाळ करणाऱ्यांमध्ये भटक्या कुत्र्यांवर बंदोबस्त करण्याची गरज असल्याची चर्चा सुरू आहे. बेळगाव शहर वाहतूक पोलिसांनी मद्यपान करून सार्वजनिक रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे. ही कारवाई 28 डिसेंबर रोजी शहरातील विविध ठिकाणी राबवण्यात आली. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या आदेशानुसार रस्ते सुरक्षा मोहिमेच्या अनुषंगाने ही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. शहर व उपनगरातील प्रमुख चौक, महामार्ग, हॉटेल परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी वाहने अडवून श्वास विश्लेषण यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली. कारवाई दरम्यान मद्यपान करून वाहन चालवत असलेल्या 107 जणांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्यावर वाहतूक कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. संबंधित वाहन चालकांचे परवाने जप्त करून न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना रस्त्यांवरील सुरक्षिततेसाठी मद्यपान करून वाहन चालवणे टाळण्याचे आवाहन केले असून अशी मोहीम आगामी काळातही सातत्याने राबवली जाणार असल्याचे सांगितले आहे. निपाणी येथे रविवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास खरी कॉर्नरजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीचा गंभीर अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरून जात असलेले 2 जण गंभीर जखमी झाले. घटनेमध्ये दुचाकीवरून 2 जण जात असता समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघे ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली आले. यात शौकत दाऊल साहेब जंगलसेठ वय 23 हा गंभीर जखमी झाला, तर दुसऱ्याचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. गंभीर जखमी शौकत याला त्वरित 108 रुग्णवाहिकेद्वारे महात्मा गांधी रुग्णालय निपाणी येथे दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल बेळगाव येथे हलवण्यात आले आहे. घटनेच्या ठिकाणी निपाणी शहर पोलिसांनी भेट देऊन पाहणी करून अधिक तपास निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ करत आहेत. हिंडलगाव गणेश मंदिराजवळ वेगात धावत असलेल्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना काल रविवारी रात्री 9:30च्या सुमारास घडली. आगीमध्ये कारचा दर्शनी व इंजिनचा भाग पूर्णतः जळून खाक झाला असला तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. MH48 AC 8973 क्रमांकाच्या कारमधून अभिषेक हरकुणी बेळगावला येत होते. महात्मा गांधी पुतळ्याजवळ आल्यानंतर कारच्या बोनेटमधून जळल्याचा वास येऊ लागला. तात्काळ सावधगिरी बाळगत अभिषेक यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून बोनेट उघडला असता त्यावेळी इंजिनने अचानक पेट घेतला. अग्निशमन दलाने प्रसंगावधान दाखवल्याने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता आलं. या घटनेमध्ये कारचे इंजिन आणि वायरिंग संपूर्णपणे जळाले असून या आगीमध्ये अंदाजे लाखोंचे नुकसान झाले आहे. सदर आग तांत्रिक बिघाडामुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
राणी चन्नम्मा विद्यापीठात गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र खरेदी प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला असून कोट्यवधींच्या गैरव्यवहारात कुलगुरूंसह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आलेत। या प्रकरणाची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय कुलकर्णी यांनी थेट लोकायुक्तांकडे केली आहे। दत्तात्रय कुलकर्णी यांनी केलेल्या तक्रारीनुसार गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्रांच्या छपाईसाठी टेंडर प्रक्रिया नियमबाह्यरित्या रद्द करून खासगी छपाई कंपन्यांना फायदा देण्यात आला। त्यासाठी लाचखोरी आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे। कुलगुरू प्राध्यापक सीएम त्यागराजन, नोंदणी अधिकारी संतोष कामगौडा, माजी नोंदणी अधिकारी रवींद्रनाथ एन कदम, आर्थिक अधिकारी MA सपना तसेच काही खासगी छपाई कंपन्यांवर तक्रार अर्ज दाखल केला आहे। या प्रकरणात आर्थिक अपहार, खरेदी प्रक्रियेतील उल्लंघन आणि जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। विद्यापीठातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा प्रकार असल्यानं विद्यार्थी आणि पालक वर्गातही संतापाची भावना आहे। कर्नाटक पासिंग नोंदणी असलेल्या वाहन चालकांना गोवा व इतर राज्यात वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असूनही 10,000 रुपयांपर्यंत दंडाचे ई-चलन पाठवले जात असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत। कर्नाटक राज्याचा PUC डेटा स्वतंत्र राज्य पोर्टलवर असून तो केंद्र सरकारच्या वाहन परिवहन प्रणालीशी जोडलेला नसल्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे। इतर राज्यांमध्ये वाहतूक तपासणी केंद्रीय प्रणालीच्या आधारे केली जात असल्यानं कर्नाटकच्या वाहनांची वैध माहिती त्यांना उपलब्ध होत नाही। परिणामी ऑटोमेटेड प्रणाली कर्नाटक पासिंग वाहनांचे प्रदूषण प्रमाणपत्र कालबाह्य असल्याचं दर्शवून थेट दंड ठोठावते। या चुकीच्या ई-चलनामुळे वाहन चालकांना स्थानिक RTO कार्यालयात जाऊन वेळखाऊ व त्रासदायक प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे। या तांत्रिक त्रुटीवर तातडीने उपाययोजना करून कर्नाटकचा PUC डेटा केंद्रीय प्रणालीशी जोडावा अशी जोरदार मागणी वाहन चालकांकडून होत आहे। बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात अदागोंदी आणि अपुरे व्यवस्थापन दिसून येत असून मृतांच्या नातेवाईकांना तासनतास तसेच काही वेळा 1 ते 2 दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे। गेल्या शुक्रवारी विषप्राशन केलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह रात्री शवविच्छेदनासाठी बीम्समध्ये आणण्यात आला होता। मात्र उपस्थित कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदन दुसऱ्या दिवशी सकाळी होईल असं सांगितलं असतानाही शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत कोणताही डॉक्टर उपस्थित नव्हता। या विलंबामुळे संतप्त नातेवाईकांनी वैद्यकीय अधीक्षकांकडे तक्रार केली, तरीही तत्काळ कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर डॉक्टर घटनास्थळी आले आणि त्यानंतर शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली। अशीच परिस्थिती वारंवार उद्भवत असून अनेक वेळा मृतांच्या नातेवाईकांना 15 ते 16 तास तर काही प्रसंगी 1 ते 2 दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर योग्य नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असल्याने बीम्समधील ही अकार्यक्षमता गंभीर व्यवस्थापकीय त्रुटी उघड करत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। रायबाग येथे एका बारमध्ये 5 वर्षांच्या मुलाला दारू पाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून बारवर सखोल तपास सुरू करण्यात आलाय। अबकारी सह आयुक्त फकीरप्पा चलवादी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की मद्य विक्रेत्यांना कोणतेही विक्री लक्ष दिले गेलेले नाही व मद्यपान करून वाहन चालवणे तसेच नवीन वर्षाच्या नावाखाली होणारे अवैध प्रकार सहन केले जाणार नाहीत। नागरिकांच्या तक्रारींसाठी लवकरच हेल्पलाईन पुन्हा सुरू केली जाणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले। पत्रकार परिषदेला अबकारी जिल्हाधिकारी जगदीश NK, निंगनगौडा पाटील, विजय हिरेमठ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बेळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे। सौंदत्ती तालुक्यातील मुनवळी येथील कॅनरा बँकेमध्ये मध्यरात्री एका अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला। घटना रविवारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास घडली, जेव्हा चोरट्याने बँकेच्या मागील बाजूच्या लोखंडी खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला। चोरट्याचा चेहरा मास्कने झाकलेला होता। चोरीचा प्रयत्न सुरू असतानाच बँकेत लावलेली सायरन यंत्रणा सक्रिय झाली आणि सायरन वाजल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या चोरट्याने चोरी अर्धवट सोडून पलायन केलं। सुदैवाने बँकेत असलेली लाखो रुपयांची रोख रक्कम आणि इतर मौल्यवान दस्तऐवज चोरीपासून वाचले आहे।
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी चिदंबर मडिवाळर, सीपीआय सुरेश बेंदे गुंबळ आणि सौंदत्ती पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा माग काढण्याचं काम सुरू आहे. सौंदत्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला असून चोरट्याचा शोध सुरू आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गत 16 डिसेंबर रोजी विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन विधेयक 2025 लोकसभेमध्ये सादर केले होते. या विधेयकावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतले असून योजनेच्या नावातून महात्मा गांधी यांचं नाव वगळण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान सामाजिक नेते डॉक्टर शिवाजी कागणीकर यांनी या नव्या विधेयकातील तरतुदींवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते या विधेयकामुळे आधीच्या कायद्यात मजुरांना मिळणारी रोजगाराची हमी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मजूर आणि शेतमजूर यांची कोंडी होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिलाय. या बदलांमुळे रोजगाराची हमी देणारा कायदाच रद्द होईल अशी भीती व्यक्त करत डॉक्टर कागणीकर यांनी मजुरांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. नव्या तरतुदींमुळे मजूर आणि शेतमजुरांना प्रत्यक्षात काम मिळेल की नाही हा गंभीर विषय असून संबंधितांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. इन्व्हेस्टमेंट अशीच करणार ज्याने माझी हार्टबीट खूप अशी नाही होणार आणि म्हणून एक पार्ट एफडी मध्ये नक्की इन्व्हेस्ट करणार, कारण एफडी आहे तर स्टडी आहे. लोकमान्य एफडी सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य एफडी आहे तर स्टडी आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात अश्लील गाणी वाजवून नाचणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सोमवारी प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली. उत्तर कर्नाटक आणि बेळगाव जिल्ह्यात अभंग, देशभक्तीपर, भावगीत तसेच चित्रपटातील सुसंस्कृत गाणी उपलब्ध असताना त्यामध्ये अश्लीलतेचे घटक मिसळून गाणी तयार केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ही गाणी सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात वाजवून नाच गाण्याचे सत्र आयोजित केले जाते. नागरिकांच्या मते यामुळे परिसरातील महिलांवर आणि मुलींवर मानसिक तसेच सामाजिकदृष्ट्या विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी संस्कृतीला हरताळ फासणाऱ्या अशा प्रकारांवर त्वरित बंदी घालावी. अशी गाणी तयार करणाऱ्यांवर, लावणाऱ्यांवर आणि त्यावर नाचणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाने या बाबतीत गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. बेळगाव तालुक्यातील गुऱ्हाळ घरे परंपरेने दसरा व दिवाळीनंतर सुरू होत असत. मात्र मजुरांची टंचाई, वाढलेला उत्पादन खर्च आणि अपेक्षित दर न मिळाल्याने गूळ उत्पादक शेतकरी गूळ निर्मितीकडे पाठ फिरवत आहेत. यामुळे यंदाच्या हंगामात तालुक्यातील अनेक गुऱ्हाळ घरे बंद राहिल्याचे चित्र आहे. बिजगर्णी, सोनोली, कल्लेहोळ, उचगाव, सांब्रा आणि मोदगाव परिसरात सुमारे 20 वर्षांपूर्वी 50हून अधिक गुऱ्हाळ घरे कार्यरत होती. दर्जेदार गुळ निर्मितीसाठी येथील शेतकऱ्यांचा हातखंडा असून बेळगावच्या गुळाला बाजारात चांगली मागणी होती. दसऱ्यानंतर गुऱ्हाळ घरांची दुरुस्ती व मजुरांची जुळवाजुळव करून दिवाळीच्या सुमारास गुळ निर्मितीला वेग येत असे. गेल्या 6 वर्षांपर्यंत तालुक्यात 30 ते 40 गुऱ्हाळ घरे होती. मात्र मजुरांची तीव्र कमतरता आणि वाढलेला खर्च अडथळा ठरला. या पार्श्वभूमीवर गतवर्षी तालुक्यात अवघी 5च गुऱ्हाळ घरे सुरू झाली असून यंदाही गूळ व्यवसायासमोर गंभीर संकट निर्माण झालं आहे. बेळगाव ते रामघाट रस्त्याची दुरवस्था अनेक महिन्यांपासून नागरिकांच्या तक्रारी आणि आंदोलनाचा विषय बनली होती. अखेर प्रशासनाला जाग येत शनिवारपासून डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीमध्ये येणाऱ्या या रस्त्यावर खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. शनिवारी व रविवारी शौर्य चौक ते मिलिटरी हॉस्पिटलपर्यंत डांबरीकरण करण्यात आले. यासाठी वाहतूक वळवून दोन्ही बाजूंचा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. कॅन्टोन्मेंट बोर्डकडे पुरेसा निधी नसल्याने दीर्घकाळ हे काम प्रलंबित होते. काही भागामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्यातून काम सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी यावर समाधान व्यक्त करत प्रशासनाकडून संपूर्ण रस्ता दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावा अशी मागणी केली आहे. आज सोमवारी दुपारी बेळगाव शहरातील खानापूर रोड उद्यमबाग परिसरात किया आणि सुझुकी कार यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला.
सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी दोन्ही कारचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताच्या वेळी दोन्ही वाहने विरुद्ध दिशेने येत होती. अचानक दिशाभूल झाल्याने दोघात समोरासमोर धडक बसली. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक खोळंबली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना कळवले. पुढील कारवाईसाठी स्थानिक वाहतूक पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. वर्षाच्या अखेरच्या रविवारी क्वीन्स गार्डन कॅम्प परिसरातील यापूर्वी केलेल्या वृक्षारोपण स्थळी ग्रीन सेव्हियर संघटनेने पुन्हा भेट देत वृक्ष संगोपनाचा उपक्रम राबवला. फक्त वृक्षारोपण नव्हे तर नियमितपणे झाडांची देखभाल करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम पार पडला. रविवारी झालेल्या या उपक्रमामध्ये 20हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले. त्यांनी झाडांना पाणी घालणे, आसपासची माती मशागत करणे आणि तण काढणे यासह विविध कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमाद्वारे फक्त पर्यावरण संवर्धन नाही तर झाडांशी नाते जोपासण्याचा सकारात्मक संदेशही देण्यात आला. संघटनेच्या सदस्यांनी सांगितले की झाडे लावून विसरणे नव्हे तर त्यांचे पालन पोषण हाच खरा बदल घडवू शकतो. सहभागी सदस्यांनी हा उपक्रम नियमितपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. निपाणीतील चोरीच्या घटनांमध्ये गेल्या महिन्याभरात सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निपाणी श्रीनगर येथे निपाणी पोलिसांनी जनजागृती अभियान आयोजित केले होते. यावेळी निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपनिरीक्षक सरस्वती नरसप्पण्णवर यांनी नागरिकांना पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. उपनिरीक्षकांनी नागरिकांना सांगितले की आपल्या भागामध्ये अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद पद्धतीने फिरणाऱ्या अनोळखी महिला दिसल्यास त्वरित निपाणी शहर पोलीस ठाण्यास कळवावे. या कार्यक्रमात गणेश युवक कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे अरुण बेळगाव, श्रीनिवास चव्हाण, महादेव पाटील, प्राध्यापक ND जत्राटकर, शंकर कोले आदींसह मंडळाचे अनेक सदस्य आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षिततेसंबंधी जागरूकता वाढवणे आणि चोरीसारख्या घटनांवर नियंत्रण मिळवण्याचा उद्देश होता. निपाणी पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि शंका आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. गोवा राज्य आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलं तरी आता गोव्यालगत असलेल्या कोकण किनारपट्टीने बेळगावच्या पर्यटकांना भुरळ घालण्यास सुरुवात केली आहे. नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी यंदा पर्यटकांनी कोकण किनारपट्टीला विशेष पसंती दिली आहे. बेळगावसह सीमा भागातील मोठ्या संख्येने पर्यटक समुद्र पर्यटनासाठी कोकणात दाखल झाल्याने सध्या संपूर्ण परिसरात पर्यटन बहरलं आहे. स्वच्छ व सुंदर समुद्र किनारे, वॉटर स्पोर्ट्स आणि डॉल्फिन सफारी पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत असल्याने सुट्ट्यांमध्ये जीवाचा गोवा करण्यासाठी अनेक पर्यटक गोव्यात जाणे पसंत करतात. परंपरेने सुट्ट्यांच्या काळामध्ये गोवा हेच पर्यटकांचं आवडतं ठिकाण मानलं जात होतं आणि गोव्याने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र गोव्यालगत असलेल्या कोकणातही तितकेच सुंदर समुद्र किनारे असूनही पूर्वी पर्यटक थेट गोव्यातच जात असत. गेल्या 5 ते 10 वर्षात महाराष्ट्र सरकारने पर्यटन सुविधांवर भर दिल्यामुळे यंदा नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी कोकण किनारपट्टी पर्यटकांनी पूर्णतः हाऊसफुल झाल्याचे दिसत आहे. भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या टिप्परला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना हंसनाळ HP पेट्रोल पंपानजीक राष्ट्रीय महामार्गावर घडली. अभिजित अशोक मगदूम असं मृताचं नाव आहे. या घटनेची नोंद यमकनमंडी पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. वाढत्या अपघाताला अनेक कारणे आहेत. असं असलं तरी वाहनधारकांनी वाहने हाकताना वेगावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तसेच पोलिसांकडूनही वाहनधारकांच्या प्रबोधनासाठी उपाययोजना हाती घेण्याची गरज व्यक्त होत आहे. शहरातील सोलापूर रोडवर असलेल्या उडुपी कृष्णा पॅलेसमध्ये भीषण आग लागल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. 3 मजली असलेले हे हॉटेल पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं असून काही क्षणातच हॉटेल जळून खाक झालं. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन केंद्राला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. आग आटोक्यात आणण्याच्या कामात स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले. प्राथमिक माहितीनुसार गॅस गळती किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आलाय.
निपाणी शिवाजीनगर बेळगाव नाका येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा नाहक त्रास नागरिकांना होतोय. सायंकाळच्या वेळेला तर पादचाऱ्यांना चालत जाणं देखील कठीण बनलं असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी नागरिकातून होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.